नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते. आणि आम्ही पत्रकार काल मेहकर या ठिकाणी इथे गेलो होतो, मीटिंगसाठी गेलो होतो पत्रकारांच्या. तर त्या दरम्यानही आमची नजर काल जागृती मैदान, त्रिरत्न बुद्धविहार, मालेगाव, तर नगरतास म्हणून हे गाव आहे वाशिम जिल्ह्यातीलच, तर त्या ठिकाणी पडली. पण काल वेळ नसल्यामुळे आम्ही इथे थांबू शकलो नाही. तरीसुद्धा आज काल अतिपावसामुळे आमचा काल तिथे मुक्कामसुद्धा झाला. तर आज निघताना आम्ही आवर्जून या ठिकाणी आलेलो आहे. आणि आपण पाहता इथे समृद्धी हायवेसुद्धा गेलेला आहे. आणि किती छान रमणीय ठिकाणी हे ठिकाण आहे, म्हणजे हे स्थळ आहे. तर रमणीय म्हणजे असं की हे रम्य स्थळ असं आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये असं ठिकाण यदा कदाचित कुठेच नसेल. तर त्यासाठी या ठिकाणाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. पूज्य भंतेजी माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. चला तर मग, बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की भंतेजी हे दानच मागतात आणि भिक्षापात्र घेऊन फिरतात. तर त्यांना जे दान मिळेल त्यात ते स्वखुशीने राजी होतात. तर इथे असे काय दान असेल बरं भंतेजींकडे? त्यांनी त्यांच्या स्वदानातून या गेटचे आयोजन केलेले आहे की हे गेट कसं बनणार आहे. समोर चालून हा प्रवेशद्वार जो आहे तो एक दीक्षाभूमीसारखा मी बनवणार आहे आणि त्यातून प्रत्येकाला सर्व धर्म समभाव असा प्रवेश देणार आहे. कारण की येथे सर्व धर्म समभावाचे प्रतीकच आपण पाहू शकतो की किती छान प्रकारे उभे आहेत. त्याचं बांधकाम तर चालूच आहे. पण तरीसुद्धा मी भंतेजींना एक विचारते की भंतेजी, मला सांगा, आपण समाजासाठी एकता आणि त्यांचा एकोपा टिकून राहण्यासाठी काय संदेश द्याल त्यांना? हां, तर मी असं म्हणेन की वंचित बहुजन आणि या बहुजनांचे जे राज्य होते, एकतेचा संदेश देणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजे छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, की ज्यांनी शिक्षणासाठी स्त्रियांना सर्वप्रथम प्राधान्य दिलं, असे त्या सावित्रीमाई फुले यांचा जो संदेश आहे. तर या संबंध या वाशिम जिल्ह्यामध्ये एकाच गावात नव्हे तर संबंध वाशिम जिल्ह्यामध्ये 6 तालुक्यात आमच्या जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये. तर तिची जी मंडळी आहे ती धम्मावरती विश्वास ठेवून आहे, श्रद्धा ठेवून आहे. कारंजा तालुका असेल, मानोरा तालुका असेल, मंगरुळपीर तालुका असेल, रिसोड, मालेगाव, वाशिम असेल, ही सगळी मंडळी धम्मावरती विश्वास ठेवून आहे. बाबासाहेबांनी जो धम्म दिला त्याची जोपासना करणारी उपासक मंडळी मला नेहमीसाठी भेटत आहे. मग नेमकं किती दिवस झाले किंवा वर्ष झाले का हे आपण उभं करत आहात? नाही, किमान याला हे बुद्धमूर्ती बसून 3 वर्ष होत आहे. हां, बाबासाहेब आंबेडकर यांनाही 3 वर्ष होत आहेत. आणि आता हे प्रवेशद्वार, हे तुम्हाला ही जागा दिसत आहे जागृती मैदानची, याचं सुरक्षितता राहावी म्हणून मी माझा संकल्प केलेला आहे. कारण इथे मला जीवदान मिळालं. बहुत बढिया मला अटॅक आला होता आणि त्या अटॅकच्या माध्यमातून या नागरताच्या मंडळीनं का, जसे इथे रमेशजी टाले असतील, माझी काहीच हरकत नाही, माझा नवीन जन्म होतो आहे. आणि या नवीन जन्माच्या माध्यमातून मला जे काय करायचं आहे, माझा संकल्प आहे की बाबा इथं चांगल्या प्रकारचं दीक्षाभूमीसारखं गेट निर्माण व्हावं. ते बोर्ड वगैरे लावलेलं आहे त्या समाजाने. इथली मंडळी जसे चांगले आहेत, श्रद्धावान आहेत आणि विश्वास ठेवतात. तर आणखी एक अनुयायी येथे उपस्थित आहेत. चला आपण त्यांचेही मत जाणून घेऊया. दादा नमस्कार. सर्वप्रथम मला आपला परिचय सांगा आणि याबद्दल थोडी माहिती सांगायला या ठिकाणी. मी रमेश टाले, रमेश टाले सामाजिक कार्यकर्ता मागेल. या जागेबद्दल सांगायचं झालं तर या जागेमध्ये हे संपूर्ण 7 एकरचा प्लॉट आहे. अच्छा. याच्यामध्ये या जागेला ढोरफाडी हे नाव आहे. अच्छा अच्छा. रेकॉर्डला ढोरफाडी म्हणतात त्याला. याच्यापैकी 4 एकर जागा ही शासनानं याच्यामध्ये क्रीडा सुविधेसाठी घेतली आणि 3 एकर जागा ही आमच्या ताब्यामध्ये आहे. जवळपास इथे 1996 रामदासजी आठवले सर इथे येऊन गेले, जोगेंद्र कवाडे सर इथे येऊन गेले, रासू गवई सर इथे येऊन गेले. त्यांचे भव्य कार्यक्रम इथे झाले. 96-97 पासून माझ्याकडे पॉम्पलेट आहेत. आणि आम्ही सर्व जिल्ह्यातील सर्व नेत्या मिळून, सर्व सामाजिक लोक मिळून, सर्व जनतेमुळे इथं कामकाज चालू केलं आहे. सर्वांचं योगदान आहे याच्यामध्ये. म्हणजे आमचे एक मिल्कीमॅन आहेत तिथे, त्यांनी केलेलं आहे. जिल्हा परिषद सदस्य माझी निशाताई गणेश टाले यांच्यामुळे सर्वप्रथम काम 2014 झालेलं आहे. त्याच्यानंतर मग इथं रामदासजी आठवले साहेबाकडून 17 लाख रुपयाचं डोम झालेलं आहे. इथं अनंतरावजी देशमुख साहेबाकडून इथं आपलं एक 5 डोम झालेलं आहे. तर इथं हे जे काम झालेलं आहे हे सगळ्याचं योगदान याच्यामध्ये. आता हे जे आहेत आपले प्रमोदजी तारक साहेब, हे PSIचे वडील आहेत. हे इथे याचे बाबासाहेब आंबेडकरच्या खालचं जे आहे, खालचं आपलं स्टाईलचं काम जे आहे ते स्वतः करत आहेत. हां, तर इथं सर्वांचं योगदान. मी हेच म्हणेन की बा इथं संपूर्ण खूप मोठं भव्य दीक्षाभूमी टाईप व्हावं, त्यासाठी सर्वांचं योगदान आवश्यक आहे.
आपले सुद्धा आभार मानते आम्ही की आपण वेळात वेळ काढून आमच्याशी इथे संवाद साधला. तसेच अजूनही या ठिकाणाबद्दल बोलायला गेलं तर फार कमीच आहे. तरीसुद्धा आपण परत एकदा या ठिकाणी भेट देऊया. जुडून राहा महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह.